आता सगळं एफर्टलेस आहे. मी विचार केला मला पॉडकास्ट करायचे, समोर चॅनलवरनच फोन येतात करायला येत आहे का म्हणून. म्हणजे माझंही चॅनल आहे किंवा माझंही स्टुडिओ आहे, सगळं आहे. तिथे मी सुरू केलं. जस्ट विचार केला मनामध्ये की आता कोणीतरी पाहिजे, विचार करायला पाहिजे, 3-4 लोक हवी आहेत मला यायला. सेलिब्रिटी स्टायलिस्ट श्वेता शिंदे आली होती. आम्ही स्टेटस बघतो एकमेकींचे खरं तर. फक्त मला ज्या दिवशी विचार मनात आला त्या दिवशी तिचा मेसेज आला. थोड्या म्हणजे 5 मिनिटात आला. इतकं मॅनिफेस्टेशन फास्ट असतं. मी कोणताही वेगळा थॉट देतच नाही या गोष्टीला. मला पाहिजे की नाही, ते कसंही होईल एवढंच मी विचार करते आणि ते होतं. हे नुसता विचार केला तरी असं होतंय. मग आपण कशाला कुठे कोणाला पटवायला जायचंय? ते आपणच पटणार आहेत. कोणीही लोक असू देत समोर येणारी, चांगलीच वागणार आहेत माझ्याशी. हे जर मी बोलले तसंच होतं. चांगलीच वागतात समोरचे येणारे लोक. मनात विचार असले पाहिजेत की मला पैसा मिळायला हवाय, मला पैसे हवे, हा आधी विचार असला पाहिजे. मग तुम्ही जॉबमध्ये वगैरे लागलात किंवा जॉब केला, बिझनेस काही केलं तर मला मिळतायत ही फ्रिक्वेन्सी आणायला पाहिजे. म्हणजे एक बिझनेस सुरू केला तर मला दर महिन्याला एक सर्टन अमाऊंट मिळते, हे अफर्मेशन असलं पाहिजे. त्याच्यात निगेटिव्ह थॉट येतात, त्याच्यासाठी होपोनोपोनो EFT आहेच. हे झालं. त्याच्यानंतर व्हिज्युअलाइज केलं पाहिजे. एक डोळे मिटून पैशांचा पाऊस पडतोय असं पाहायचं. तो पाहिल्यावर एक फिलिंग भारी जनरेट होते. व्हिज्युअलायझेशन म्हणून लवकर खरी होतात, कारण आपण डोळे मिटून बघितलं ना की त्याची एक भावनाच वेगळी असते, अचानकपणे येते आपल्यामध्ये. पैशाचा पाऊस पडणं बघितलं, अकाउंटमध्ये क्रेडिटेडचे नोटिफिकेशन्स येतात हल्ली आपल्या. मग ती नोटिफिकेशन्स 5,000 10,000 तुम्हाला ज्या अमाऊंट हव्यात त्या अमाऊंट रोज बघायच्या थोड्या थोड्या वेळाने, 2-3 दिवसात क्रेडिट झालेले पहिल्या अगोदर डोळे मिटून बघायचं. सो म्हणजे इमॅजिनेशन मध्ये करायचं हे सगळं. ह्या इमॅजिनेशन मध्ये तुम्हाला कळायला लागेल की 1-2 दिवसात खरंच अमाऊंट क्रेडिट व्हायला लागतात जसं तुम्ही एक्सपेक्ट करता. मी हे सगळे प्रयोग स्वतःच केलेले आहेत, त्यामुळे एवढ्या यांनी सांगत असते की जेव्हा येत नव्हते तेव्हा क्रेडिटेड हे सतत बघायचे. क्रेडिटेड बघितलं की त्याच्यासाठी समोरनं कामं येतात, समोरनं माणसं तशी योग्य येतात. अट्रॅक्ट म्हणजे काय होतं तर असं होतं, माझ्या कामाचे रिलेटेड लोक समोरून यायला लागतात. आता सगळं एफर्टलेस आहे. मी विचार केला मला पॉडकास्ट करायचे, समोर चॅनलवरनच फोन येतात करायला येत आहे का म्हणून. नाही होतं. सो हे आता मला कॉमन झालंय, कारण की त्याला इतके दिवस झालेत. आता माझं तसंच होतं. मी माझ्या इथे कोणाला बोलवायचं असा विचार केला तरी माझ्या 4 ओळखी पटकन येतात. आणि मी येऊ का असे पण विचारणारे लोक आहेत माझ्याकडे. तुमच्याकडे पॉडकास्ट करायला मी येऊ का? म्हणजे माझंही चॅनल आहे किंवा माझंही स्टुडिओ आहे, सगळं आहे. तिथे मी सुरू केलं. जस्ट विचार केला मनामध्ये की आता कोणीतरी पाहिजे, विचार करायला पाहिजे, 3-4 लोक हवी आहेत मला यायला. सेलिब्रिटी स्टायलिस्ट श्वेता शिंदे आली होती. माझी मैत्रीण आहे ती, दुबईमध्ये होती ती जस्ट आम्ही स्टेटस बघतो एकमेकींचे खरं तर फक्त. पण ती मला म्हणाली, मला ज्या दिवशी विचार मनात आला त्या दिवशी तिचा मेसेज आला. थोड्या म्हणजे 5 मिनिटात आला. इतकं मॅनिफेस्टेशन फास्ट असतं की येऊ का मी तुझ्याकडे पॉडकास्टला, कारण माझे फॉलोअर्स पण बघितलेले आहेत तिने की इट्स दॅट की तेवढं होऊ शकतं चांगलं. मग म्हटलं हो, मी तोच विचार करत होते कुणाला बोलवू कुणाला. झाला सुद्धा शूट तो 2 दिवसात. अगेन परत विचार केला. म्हणजे आता हे सारखेच चालू असतात, त्यामुळे मावळा गेम, मावळा नावाचा एक गेम आहे, त्याचे फाउंडर जे आहेत तर त्यांचे कालच पॉडकास्ट झाला माझ्या इथे, अनिरुद्ध म्हणून. मग हे अशी ओळख, फक्त ओळखीने भेटून आले मागच्या आठवड्यात आणि या आठवड्यात झाला सुद्धा पॉडकास्ट. सो सहज येऊन करून जाणं. मी कोणताही वेगळा थॉट देतच नाही या गोष्टीला. मला पाहिजे की नाही, मग ते कसंही होईल एवढंच मी विचार करते आणि ते होतं सहजपणे. आता ही प्रॅक्टिस आहे. निगेटिव्ह विचार येतच नाहीत कशात. मला जर करायचंय ना तर मला करायचंय, तेवढा विचार करायला वेळ पण नाही ठेवत मी, आणि नाही पण आहे तेवढा. सो जे करायचे ते करायचे, आणि त्याच्यासाठी मी काही पण म्हणजे हे करायला रेडी असते. हे आहे मॅनिफेस्टेशन. पैशाबद्दलचंही असंच होतं. आता समहाऊ पॉडकास्टमध्ये पण आहेच, पैसा हळूहळू यायलाच लागतो. सगळं मॅनिफेस्टेशन हेच आहे ना की पैशाबद्दलचे जसे विचार आपण स्ट्रॉंग करू, अफर्मेशन्स रिपीट करू. समजा तुम्ही हे एक अफर्मेशन आहे, पैसा माझा खूप जवळचा मित्र आहे, तो माझ्याकडे रोज येतो, दिवसा येतो, रात्री येतो. मी काम केलं तरी येतो, काम नाही केलं तरी येतो, तो सहजपणे येतो. हे अफर्मेशन जर तुम्ही रिपीट केलं परत परत तर ऍक्च्युली 7व्या दिवशी पैसे मिळतात. 7 दिवसात डिफरन्स येतो, 7च्या आतच मिळतात. हे मी स्वतः माझ्या ग्रोथच्या स्टेजला म्हटलं होतं. अजून थोडं मोठं आहे पण एवढं तरी मी म्हटलं होतं. आणि ते मी रात्री झोपताना लूपवर लावून ठेवत होते आणि म्हणत होते असं करत. सबकॉन्शियस मध्ये जातात. त्याचं मिनिंग हे आहे की सबकॉन्शियस माइंड मध्ये गोष्टी जातात रात्री झोपताना केल्यावर. मी हे केलं आणि ते झालं बरोबर तसं जसं पाहिजे तसं. सो अशा प्रकारे पैसे आपल्या आयुष्यात सहज येऊ शकतात जेव्हा आपण मनापासून ते पाहिजेत ही भावना ठेवतो. काम न करता येतात असं हा माईच आहे, हे चुकीचं आहे.
तुम्ही कधीतरी कुठेतरी करून ठेवलेलं असतं, त्याचं उत्तर मिळू शकतं अशा ह्याच्यामध्ये. कधी कधी घरी बसलोय आणि कुठले तरी पैसे आलेत असं होऊच शकतं, पण रोज नाही असं होऊ शकत मॅनिफेस्टेशनमध्ये. सो तुम्ही काहीतरी करायची इच्छा ठेवली की तुम्हाला कमी एफर्ट्समध्ये जास्त मिळून जातं. आता मी आहे फास्ट मनीबद्दल कॉन्शियस, म्हणजे ते होऊ शकतं हे मला माहिती आहे, पण त्याच्या मागचं प्रोग्रामिंग 10 वर्षाचं आहे ना. म्हणजे 2019 युडेमी वेबसाईट चालू होती, त्याच्यावर रेकॉर्डेड कोर्सेस मी पण घ्यायचे. बघितले 100 200 एका मिनिटात विकले जातात त्याच्यावर कोर्सेस लोकांचे. सो तेव्हा मला डोक्यात आलं होतं असा काहीतरी प्लॅटफॉर्म बनवायला पाहिजे आणि त्याच्यावर कोर्सेस विकले पाहिजेत, कारण इट्स अ वन टाइम एफर्ट मेकिंग द कोर्स आणि अपडेट करत राहायचं ते लाईव्ह घेतले तरी, पण इट गिव्हज अ लाईफ टाईम बेनिफिट. म्हणजे माझं स्वतःचं आहे की सेकंडचे पैसे मिळत राहिले पाहिजेत. बरोबर आहे. झोपले तरी मी काही नाही केलं तरी पैसे आलेच पाहिजेत अकाउंटमध्ये, हा मी माइंडसेट केला माझा. तर तेव्हा डोक्यात आणलं होतं ते आता होतं. म्हणजे असा तो ट्रान्सफॉर्मेशन फेज असते आपली, गोष्टी बदलत जातात, हळूहळू जातात, पण मी त्या विचारांमध्ये कंटिन्युअसली असते. ते करायलाच मला मजा येते की हे नुसता विचार केला तरी असं होतंय, मग आपण कशाला कुठे कोणाला पटवायला जायचंय, ते आपणच पटणार आहेत. कोणीही लोक असू देत समोर येणारी चांगलीच वागणार आहेत माझ्याशी. हे जर मी बोलले तर तसंच होतं, चांगलीच वागतात समोरची येणारी लोक.